व्यसन कोणते? दारू महाराज. सगळ्यात बेकार व्यसन कोणते? दारू पासून बाजूला राहा महाराज, नेमकं बाजूला राहा. आणि सगळ्यात जास्त खानदानी बायको जर चांगली कोणाला भेटत असेल दारुड्या महाराजाला कवाच नाही महाराज. 75% आमची धंदी हिचकालेली. आता आम्ही इकडे कीर्तन घरी विचारा कुठे गेलेत महाराज? उधळलंय. दारू पिणाऱ्याची बायको नवऱ्याला कधी उधळ म्हणली का? कवाच बोलत नाही. अरे कसला बी नवरा असू द्या, किती बी वाईट, किती बी बेकार, किती बी दिसायला काळझर, ती म्हणती काला है लेकिन दिलवाला है. दारू पिणाऱ्या नवरा कधीच बायको नाव ठेवत नाही. बरं कव्हाच नाही. देवाच्या मंदिरात जर गेली तर देवाला एकच प्रार्थना करते, देवा कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे रे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे देवा. हे देवा 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 रे, हे देवा 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 दे. पेटी मस्त, टाळी वाजवा एकदा. बेस्ट मस्त. काय म्हणते मला? दारू पासून बाजूला राहा महाराज. सगळ्यात निषिद्ध पदार्थ हे नरदे पुन्हा पुन्हा मिळेल का आपल्याला? आता मिळाला. दारू पिऊन विषय भोगून बर्बाद करू नका. संत म्हणले आता मिळाला पुन्हा नरदे नाही, आणि बाकीच्या नरद्यात हे ज्ञान नाही. आता ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही खरे देवाचे भजन, याची देही खरे देवाचे भजन. याच देही खरे देवाचे भजन, याच देही खरे देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे. याची देही करे देवाचे भजन, याची देही करे देवाचे भजन. याच देही खरे देवाचे भजन, याच देही खरे देवाचे भजन. वारे वा, टाळी वाजव जोरात. बेस्ट मान. आज नाही देवाचे भजन. चाल लक्षात आली ना तुमच्या? घागर घेऊन निघाली पाण्या घेऊन. दुसऱ्या देहात ज्ञान नाही महाराज, इथंच. पुन्हा दुसऱ्या देहात करताच येणार नाही भजन. आता आपण लय भाग्यवान माणसं आहेत महाराज. भारत देशात जन्माला आलोत, महाराष्ट्रात आलोत. तुम्हाला जिल्हा कोणता आहे? अहमदनगर जिल्ह्यात आलो. तालुका श्रीरामपूर मध्ये आलो. तुम्हाला नेवासा बी जवळ आलाय ना. सगळ्यात जवळचे माणसं तुम्ही. सगळ्यात बाबतीत भारी काहीच कमी नाही केलं देवाने आपल्याला. अरे भारत देशात जन्म घेणं साधं आहे का? पवित्र ते कोण पवन तो देश, पवित्र ते कोण पवन तो देश, पवित्र ते कुळ झाला नारायण. कर्म धर्म झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. काय कमाल. जपान हे जगाचं शस्त्रागार आहे. चीन जगाचं सैन्य घर आहे. अमेरिका जगाची तिजोरी आहे.
फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, पाकिस्तान जगातल्या कुरबुरी आहेत, भारत जगातलं देवघर आहे. आणि या देवघरात राहणारे आपण माणसं आहेत. पुन्हा महाराष्ट्रात आलो, नरदी आता मिळालाच, पण पुन्हा भारत देशात मिळाला. आणि पुन्हा किती भाग्य आहे, एवढे माणसं मंडपात बसलेत, याच्यातला एक तरी माणूस अजून मिळालाय का? हे उपकार कोणाचे? देवाचे. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो कोरोनाचे आहारी हो. हे असले म्हातारी वाचली म्हणजे देवाचे उपकार नाही ते, नाही ते कोरोना जायला पाहिजे होते. गेले का महाराज? उपकार देवाचे तर देवाची कृपा यायची हो. नाही तर किती लोक गेले कोरोनात महाराज, चांगले चांगले गेले. कोरोनाच कोणाचं किती वाटोळ झालं मिळ नाही, पण आमचं बुडा सगळं जळालं. माग 9 महिने कीर्तन नाही, भजन नाही, काहीच नाही. आणि आम्हाला कीर्तन भजन नसल्यावर घरचे माणसं का नीट बोलत आहेत का? सगळे लबाड दुनिया महाराज. माग आता उग तुम्हाला आमच्या घरचं सांग का? आमचं म्हणलं विचकू द्या किती बी काय आमचं सांगतो. माग 9 महिने लॉकडाऊन होतं, कीर्तन नाही, भजन नाही, काहीच नाही. एक दिवशी मी असा ग्रंथ घेतला आणि खुर्ची वाचित बसलो. तितक्यात आमची बायको अंगण झाडीत आली आणि तितक्यात कुत्रा आलं. येऊगा आले की सर एकाच दिवशी येते. तितक्यात कुत्रा आलं, ती कुत्र्यावर घालून म्हणली, हा अण्णा 9 महिने झालं इथंच मरतो. आता काय हे काय सांगायसारखं आहे का? मला सांगत उगा तुम्ही घरच्यावणी दिसले, हा आता टाळी वाजवा. इतकं सांगायचं काय का महाराज? इतकं मायावाला इचकाल्याला नाही, तुमचं सांगायला मायाव घ्यायला. पण काळात तसं बेकार आलता महाराज. कोण कोणाचं आहे महाराज? आपल्याला वाटलं बायको आपलं लय प्रेम आहे, बायकोचं आपल्यावर पेटी मस्त, पण कळालं कोरोनात कोण किती प्रेमाचं आहे. देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी. देहग्रहाची कामिनी तव राहिली भुवनी. अंतकारी मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी. अंतकारी मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी. अंतकारी परदेशी ऐसे जाणोनी अंतमायरी परदेशी ऐसे जाणोनी मानसी. असे प्रमाण पाहिजे. देहग्रहाची कामिनी. कामिनी म्हणजे बायको. कोरोनाच्या काळात कळलं आपल्यावर कोणी मारस. एक माणूस पॉझिटिव्ह आला, 14 दिवस त्याला काय संबंधच नव्हता जवळ येऊ द्या. ते वरच्या मधल्यावर होतं, बायको खालच्या मधल्यावर. ते वरून म्हणलं बायकोला, येऊ का चहा प्यायला खाली? ती म्हणली मायो तुम्ही खाली येऊ. बायको आहे ना ती. आपल्याला वाटत होतं लय प्रेम आहे बायकोचं आपल्यावर. अहो 14 दिवस बायकोनं भाकरी नवऱ्याला फेकून दिल्या का नाही? भोकर कर. 14 दिवस बाईने नवऱ्याला भाकर फेकून दिली अशी. आणि वरण वाटायला एवढं दांडकं केलं तर असं अशी बायको वरण फिरत होती महाराज. कोण कोणाचे नाही, कुणाची कुणी. आणि शेवटच्या टायमाला कोणीच नाही. जब तक आपने पल्लो में पैसा है तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई मिठा न बोले. सब पैसे के भाई. सगळ्याची बेजारी कशा करताय? आता इतक्या लांबून मी बोंबलत आलो कशाला? कोण मला पैशाला इकडे यावर तुम्ही काय माणसं मोकळ्या मनाने बोलत पैसा करता. सगळ्याची बेजारी कशा करताय? पैसा कमवणं या मताचा मी नाही मारत. पैसा कमवा, सगळ्यात श्रेष्ठ पैसा आहे. पैसा देव नाही, पण देवापेक्षा कमी नाही. पैसा कमवा, फक्त 5 धंदे सोडून पैसा कमवा. कोणते? दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका. एक ऐकून तर घ्या ना आधी. दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका. एक मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 2 शास्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 3 विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका. 4 आणि खाली बघायची वेळेला असा धंदा करून पैसा कमवू नका. 5 लक्ष्मी तुमच्या घरातून ढकलून दिली तरी जात नाही. हे कमवलं पाहिजे. पैसा कमवणं कोण मताचं? सगळं करा. कोणते संत म्हणले संसार सोडा पैसा कमवू नका? अरे सुखाने संसार करा. सुखे करावा संसार.
नसंडावे दोन्ही वार दया क्षमा घर तो जवित येतील हे करावा संसार संडावे दोन्ही वार दया क्षमा घर तो जवित येतील. सगळं करा संसार करा. कोण म्हणलं संसार सोडून द्या महाराज? संसार सोडून जमन आपल्याला? सोडू नका. कुशाल लग्न करा. जोडोनी आदना उत्तम व्यवहारे जोडोनी आदना उत्तम व्यवहारे. सुखे करावा संसार. ते धनाचं आधीच झालं ना. सुखे करावा संसार न संडावे दोन्ही वार. सुखाने करा. फक्त संसार करीत असताना असं करा, आपल्या अंगाला डाग लागला नाही पाहिजे. कमळाचं फूल पाण्यात राहतंय पण अंगाला डाग लागू देत नाही. आलिप्त कमळ दळी दैसे. संसार करायचा, दह्यामधून जर केसवर काढला अंगाला डाग लागू देत नाही महाराज. संसार करा पण कसा? पक्षी अंगणी आणि ते का गुंतवून या दारामध्ये. जर आमच्या माता भगिनीनं दळण वाळू घातलं आणि जर चिमणी आली, 2 दाणे पोटापुरते खाती आणि 2 दाणे पाठीवर बांधती आणि निघून जाती. पेटी मास्तर बरोबर आहे का? ते तर बाजरीच खाली म्हणाले. आपला दृष्टांत काय लक्ष दे महाराज. 2 चिमणी आली, 2 दाणे खाती, पाठीव बांधती का दादा? पाठीव नाही बांधित. 2 दाणे खाल्लं पोटापुरता विचार करती आणि निघून जाती. हिला झाडावरची चिमणी म्हणायचं. आणि किती बी गोळा करीत चलती ती पंढरपूरच्या वाटाची चिमणी. समजणे विचारा कापी. आपलं तुम्हाला सांगतो संसार वाईट नाही. संसारावरल्या पदार्थाची आसक्ती वाईट आहे. कोणताच पदार्थ माणसाला दुःख देत नाही. माझेपणाचा संबंध आला की बाण दुःखाचा पडतो. त्याच्यामुळं 2 गोष्टीमुळे माणसं दुःख आहेत. एक मी आणि दुसरं माझं. ह्या 2 गोष्टी संपल्या माणसाला दुःख व्हायचा संबंधच नाही. भर धावाने एसटी वागत होती आणि एसटी 180चा वेग आणि तितक्यात एक मोटरसायकलवाला मध्ये आलं आणि एसटी वाल्याने उडून दिलं. उडून दिलं. एसटीतले माणसं म्हणले काय मोटरसायकलवाला माणसं खराब आहेत, यायला गाड्या हाणायचा सुमार नाही. आणि ती एसटीतले माणसं खाली उतरली आणि जे म्हणलं होतं का मोटरसायकल हाणणाऱ्या माणसाला सुमार नाही, त्यांनी ते मोटरसायकल उडीलेला माणूस बघितला. तो निघला त्याचाच जावाई. तो म्हणला काय एसटीचा ड्रायव्हर दलिंदरी, यायला गाड्या हाणायच्या काळात कोणला आधी काय म्हणला होता मोटरसायकल. आपलेपणाचा संबंध आला दुःख आहे मला. आता माझी चप्पल हरपली, दुःख मला का तुम्हाला? मला. तुम्हाला म्हणलं चप्पल हरपली, तुम्ही म्हणलं जाऊ द्या दरिद्री गेली, तुमची जाऊ द्या. आपलेपणाचा संबंध आला की दुःख आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणले बाळा एकदा रुनू टाक आणि एकदा झुनू टाक. रुनू म्हणजे मी टाक आणि झुनू म्हणजे माझं टाक. रुनो जुनो रुनो जुनो रुनो जुनो रुनो जुनो रुनो जुनो रुनो जुनो रे भ्रमरा सांगे तू अवगुनो रे भ्रमरा सांगे तू अवगुनो रे भ्रमरा सांगे तू अवगुनो रे भ्रमरा. रुनू झुनू रुनू जुनू रुनू जुनू रुनू जुनू रुनू जुनू रे भ्रमरा. मानवी जीवनामध्ये देवाची ओळख झाली, हे दुःख संपत येत महाराज. बरे नरदेव पुन्हा नाही, एकदा ओळख करून घेतली ना आजच ओळख आहे. एकदा संधीचा दुरुपयोग घेतला पुन्हा संधी येत नाही. संधी एकदाच असते. अशी एक पडीत पडलेली विहीर होती आणि पडक्या विहिरीवर आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशुपक्ष्याने उडी टाकली तर माणसं म्हणून वर येतील आणि माणसाने उडी टाकली तर पशुपक्षी म्हणून वर येतील. आकाशवाणी झाली. त्या विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडीन बसली होती. माकडीन म्हणली माकडाला
होय व येरीत उडी टाकायची का? कोण म्हणलं? बोला ना राव. माकडीने म्हणली. कोणला म्हणली? माकडाला. काय म्हणली? येरीत उडी टाकायची का? माकड म्हणलं ह्या पाय येरीत उडी आपण टाकू, पण मी आहे माकड, तू आहे माकडी. माकडाचा जर माणूस झाला आणि माकडीनीची जर स्त्री झाली तर आपण येरीत उडी बोला ना टाकू. माकडीन म्हणली ती आकाशवाणीचा नियमच तसा आहे. तुम्ही जर उडी टाकली तर तुमचा माणूस होणार आणि मी जर उडी टाकली माझी स्त्री होणार. आणि दोघांनी विचार करून येरीत उडी टाकली. जशी उडी टाकली माकडाचा झाला माणूस आणि माकडीची झाली स्त्री. आले वर येरीच्या काठावर बसले का पाहणे. कोण 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 कोण? आता थोडं माकड राहिले ते माणूस बाई. मग आता गप्पा हाणीत बसल्यावर ते माकड काय म्हणते माहितीये का? ए बायकोला म्हणते एकदा उडी मी येरी टाकली तर इतका भारी माणूस झालोय, पुन्हा एकदा उडी टाकू का? माकडीन म्हणली एकदा माकडाचा माणूस झाला उग भजन करून मुक्त व्हा, कशाला पुन्हा उडी टाकतात. पण त्यांनी काय बायकोचं ऐकलं नाही. त्यांनी पुन्हा येरीत उडी टाकली. पुन्हा जशाला तसं माकड आलं वरण बसलं खेक 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 करीत. तितक्या ती रूपवान स्त्री राजा आला. राजाने ती स्त्री बघितली, तिचा हात धरला, गेलं निघून. आणि मग हे तिच्या माग पळायले. कोणा माग? माकड पळायले. कोणा माग? बायको माग. आता माकड किती जरी बायको माग पळालं माकडाला बायको भेटते का? कारण माकडाला कोणी बायका देत. महाराज म्हणले अरे माकडाचं नाही सांगायलो, आयुष्यात नरद्यात येऊन जर भजन नाही केलं तुमची बी अवस्था अशी होऊ नये म्हणून आमची तळमळे. नाही तर आमचं काय जाणार आहे? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी सरते शेवटी काळ बांधून नेल. सरते शेवटी एका जनार्दनी आमचं काय जाईल. एका जनार्दनी आमचं काय बजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली कोटी गडवरी कोण. पिंगळा महाद्वारी बोली बोलत एका पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत एका पिंगळा महाद्वारी. जुने भजन होते बरं का. आता अशी कोणी भजन म्हणत नाही. आमच्या इकडं एक फेट्यावाला म्हातारा महाराज 85 वर्ष वय झालं. जेवणात कधी त्यांनी मीठ खाल्लं नाही. सकाळचा काकडा आज जरी सुरू केला तर डोळ्यात पाणी येते. चाली तसे येत ना. हे जरी न ऐकाल तरी दुसरा येईल. हे जरी न सरते शेवटी काळ बांधून नेईल. सरते शेवटी एका जनार्दनी आमचे काय जाईल. पिंगळा महाद्वारी. वरचाळीला तुम्ही सावध राहावे. वरचाळीला पाटील बुवाला लावून सवे. पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा पडेल ठावे. चिठ्ठी येईल बा. आता पहिले भजन होते महाराज, लय मजा राहायची भजनात महाराज. आताचे भजन म्हणूच नाही महाराज. परवा दिवशी आमच्या दिंडीत एक बाई आली तिने भजन म्हणलं. अरे अरे इठोबा तुझ्यात माझं मन घेतला मोबाईल लावते तुला फोन. मला दुसरं चरण काय? तुझी रे लय लय आठवण येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. शेवट चरण देवाचा तू रे देव माझा नंबर कर रे शिव. काही भजन पहिल्याने आमच्या माता भगिनी श्रावण महिन्याचे गाणे म्हणायचे. किती गोड म्हणायचे. या श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो या.
झुळझुळ वाहतो या महादेव तपाला बस. नाशिक त्र्यंबकेश्वरी, नाशिक त्र्यंबकेश्वरी, डोंगरी मैदान, डोंगरी मैदान, डोंगरी मैदान, गुंफा बांधिली राम. लय महाराज आज बी जुन्या माणसाची भजन ऐकाव मला, लय गोड भजनाची. संत म्हणले बाबा हे जर तुम्ही नाही ऐकलं तुमची अवस्था वेगळी होईल. बरं पुन्हा तुम्हाला जर पश्चाताप झाला भजन करता येत नाही मग याच नरद्यात येऊन देवाची ओळख करून घ्या ना. जर देवाची तुम्ही ओळख करून घेतली तुमचं काम झालं. विठ्ठलाची एक विठ्ठलिया, विठ्ठलाची म्हणे जन्मालाचे सार्थक, विठ्ठलाची एक देखिलिया, विठ्ठलाची एक देखिलिया. एकदा देवाची ओळख करून घेतली आपल्या नरदेहाचं सार्थक झालं. तू का म्हणे काय जन्म आल्याचे आणि विठ्ठलाची एक. देवाला पाहिलं ना म्हणले महाराज देवाची ओळख करून घ्यायची, कोणाकोण ओळख करून घ्यावा. महाराज म्हणले संताशिवाय देवाची ओळख होणं शक्य नाही. मुलाला बापाची ओळख करून घेण्याकरता कोण पाहिजे? क्या बात आहे, आई पाहिजे. आपल्याला सोन्याची परीक्षा करायची कोण पाहिजे? सोनार पाहिजे. आपल्याला हिऱ्याची परीक्षा करायची कोण पाहिजे? हिरा तज्ञ पाहिजे. आपल्याला देवाची ओळख करून घ्यायची कोण पाहिजे? ज्यांनी देव ओळखून घेतला का ते पाहिजे. कोणी ओळखीला? ओळखीला हरे धन्य तो संसार, ओळखीला हरे धन्य तो संसार.